नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. सर्वांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण जसं बघितलं, की आपण मंथली आणि वीकली बेसिसवर एस-आय-पी कशी चालू करू शकतो, एस-आय-पी करायचे फायदे काय, तोटे काय, सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. आणि जसं तुम्हाला एक डोक्यात आलं असेल, की आपण म्युच्युअल फंडमध्ये जसं मंथली, वीकली बेसिसवर एस-आय-पी करू शकतो. तर आपल्याला इंडेक्स फंडमध्ये एस-आय-पी करायची असेल तर काय? इंडेक्स फंड काय असतं? ती नेमकी एस-आय-पी कशी असते? त्याच्यात ग्रोथ किती असते? तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजतील. व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा. आधीमध्ये व्हिडिओला स्किप नका करू. नाहीतर तुमचा काही पार्ट कट होईल. ठीक आहे. तर डायरेक्टली मी व्हिडिओला सुरुवात करतो. तर सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट, इंडेक्स म्युच्युअल फंड म्हणजे नेमकं काय असतं? तर तुम्हाला एकच सांगतो, इंडेक्स म्हणजे काय असतं? आता जे आपण निफ्टी, बँक निफ्टी, मिड कॅप निफ्टी, सेन्सेक्स, त्यानंतर आपण बघितलं तर बँक निफ्टी, हे जे सगळे इंडेक्स आहेत, ज्याच्यामध्ये आता समजा निफ्टी 50 मध्ये टॉपच्या 50 कंपन्या असतात. बरं, आपण ज्यावेळेस निफ्टी 50 या इंडेक्सवरचे म्युच्युअल फंड करू, त्यावेळेस आपण डायरेक्टली निफ्टी 50 थ्रू संबंध ठेवतो. उदाहरणार्थ, समजा निफ्टी 50 आता 24,000 या लेव्हलला आहे आणि आपल्याला इंडेक्स म्युच्युअल फंड आपण चालू केला. पुढच्या वर्षी जर निफ्टी 27,000, 26,000 या लेव्हलला जर गेलं, तर आपल्याला त्याप्रमाणे रिटर्न भेटतील. ठीक आहे. म्हणजे तुम्ही डिफरन्स समजून घ्या, की नॉर्मल म्युच्युअल फंड आणि इंडेक्स म्युच्युअल फंड यामध्ये काय फायदा असतो. तर आता जसं तुम्हाला मी सांगितलं, की निफ्टी 50 मध्ये तुम्ही एस-आय-पी करू शकता मंथली आणि वीकली. त्याला म्हणतात आपण इंडेक्स म्युच्युअल फंड. तसं तुम्हाला बँक निफ्टीमध्ये पण करू शकता, ज्यामध्ये तुमच्या टॉपच्या बँक असतील, जेवढ्या बँक निफ्टीमध्ये आहेत. त्यानंतर मिड कॅप निफ्टी, फिन निफ्टी, सेन्सेक्स या सगळ्या जागी तुम्ही इंडेक्स म्युच्युअल फंड करू शकता. आता मी तुम्हाला प्रोसेस सांगतो. नेमकं तुम्ही कसं करू शकता, काय करू शकता, कोणती काळजी घेतली पाहिजे, कशा प्रकारचे रिटर्न तुम्ही एक्सपेक्ट करू शकता, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या प्लॅटफॉर्मवरती दाखवतो. सगळ्यात पहिलं तर मी धन ॲप्लिकेशन ओपन केलंय, ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल. तुम्ही अकाउंट ओपन करू शकता. तर आता हा असा एक प्लॅटफॉर्म भेटेल. तर तुम्हाला सिम्पली जायचं या ठिकाणी एक म्युच्युअल फंड आहे, त्यावरती क्लिक करायचं यावरती क्लिक केल्यानंतर आता इथं भरपूर ऑप्शन आहेत. जसं आपण मागं पण बघितलं, की म्युच्युअल फंडमध्ये एकतर हाय रिटर्न्सवाले जे म्युच्युअल फंड आहेत, त्यानंतर इंडेक्स फंड्स आहेत, त्यानंतर टॉप रेटेड स्कीम्स आहेत, लिक्विड फंड्स आहेत, इन्व्हेस्ट विथ 500 आणि लार्ज कॅप असे भरपूर ऑप्शन तुम्हाला भेटतात. तर आपल्याला म्हणजे सिंपल आपल्याला जर गोष्टी बघायच्या आहेत, ते म्हणजे आपल्याला इंडेक्स म्युच्युअल फंड. तर आता मी या ठिकाणी इंडेक्स फंडवरती क्लिक करतो. तुम्ही जर बघत असाल या साईडला इंडेक्स फंड, तर इंडेक्स फंड्सवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दिसेल, की भरपूर सारे या ठिकाणी इंडेक्स म्युच्युअल फंड ओपन झाले. भरपूर सारे म्हणजे कसं? समजा आता या ठिकाणी वरच्या साइडला ऑप्शन आहेत. निफ्टी 50, निफ्टी नेक्स्ट 50, त्यानंतर निफ्टी स्मॉल कॅप, त्यानंतर निफ्टी मिड कॅप, बँक निफ्टी, सेन्सेक्स. ठीक आहे. आता या ठिकाणी जर बघितलं, जसं मी या ठिकाणी निफ्टी 50 वरती क्लिक करतोय, तर तुम्ही खाली बघू शकता, की भरपूर सारे जे कंपन्या आहेत, जे इंडेक्स म्युच्युअल फंड ज्याचे आहेत निफ्टी 50 रिलेटेड, ते सगळे या ठिकाणी ओपन झालेत आणि या सगळ्यांचे रिटर्न्स तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता. उदाहरणार्थ जर आपण बघितलं तर सध्या बंधन निफ्टी 50 इंडेक्स जो आहे, जो 47% रिटर्न आहे. त्यानंतर त्याखाली मोतीलाल ओसवाल निफ्टी 50 इंडेक्स ज्याचा 46% रिटर्न आहे मागच्या 3 वर्षात. तर त्याखाली जर बघितलं आपण नावी निफ्टी 50 इंडेक्स ज्याचा मागच्या 3 वर्षात 46% रिटर्न. असे सगळे रिटर्न्स जे आहेत ते तुम्हाला इथं दिसत असतील. त्यानंतर आता समजा मला म्हणजे थोडीशी रिस्क अजून घ्यायची, तर मी आता काय करू शकतो? निफ्टी स्मॉल कॅपमध्ये जाऊ शकतो. आता स्मॉल कॅपमध्ये जर तुम्ही बघितलं ना, तर मोतीलाल ओसवाल निफ्टी स्मॉल कॅप 250 चा जो इंडेक्स आहे, याच्या मागच्या 3 वर्षाचे रिटर्न 87% आहे, जे की खूप जास्त आहे. आणि नॉर्मल जर तुम्ही बघितलं निफ्टी 50 चे रिटर्न, तर ते 47% आहे मागच्या 3 वर्षात. कारण ज्यावेळेस तुम्ही स्मॉल कॅपमध्ये जाता, त्यावेळेस तुमची रिस्क कॅपॅसिटी वाढते आणि ज्यावेळेस तुम्ही लार्ज कॅपमध्ये असता, रिस्क फॅक्टर थोडा कमी असतो. तसं तुम्ही बघू शकता, की निफ्टी मिड कॅपमध्ये पण 87% रिटर्न आहे. तसं बघू शकता बँक निफ्टी 47% रिटर्न मागच्या 3 वर्षापासून आणि त्या ठिकाणी या ठिकाणी सेन्सेक्स बघू शकता, जिथं 44% रिटर्न आहे. ठीक आहे. तर असे भरपूर या ठिकाणी तुम्हाला कंपन्या दिसतील. आता ज्यामध्ये तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं आहे, त्यामध्ये तुम्ही या ठिकाणी ओपन करू शकता. उदाहरणार्थ सिम्पली विंडोवरती आलोय आणि त्यानंतर बंधन निफ्टी 50 इंडेक्स यावरती मी क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता, जसं मी तुम्हाला सांगितलं, की या ठिकाणी तुम्ही चेंज करून बघू शकता, की मागच्या 1 महिन्याचे रिटर्न किती आहेत. त्यानंतर मागच्या 1 वर्षाचे रिटर्न किती आहेत, 23% झाले. मागच्या 3 वर्षाचे रिटर्न किती आहेत, 47% झाले. मागच्या 5 वर्षाचे रिटर्न 111.20%. तर अशा प्रकारचे रिटर्न तुम्ही बघू शकता. हा निफ्टी 50 चा इंडेक्स फंड आहे. त्यानंतर खाली जर गेलं तर या ठिकाणी ह्याला व्हॅल्यू रिसर्चकडून 3 स्टार, मॉर्निंग स्टार या ठिकाणी 3 भेटलेत. सी बघितला तर 16.13% आणि तुम्ही म्हणजे भरपूर गोष्टी यामध्ये बघू शकता, की तुम्हाला अमाउंट किती इन्व्हेस्ट करायची, कशी करायची, मंथली करायची, वीकली करायची. आता ते तुम्हाला पुढच्या स्टेपमध्ये मी सांगतो, की कशाप्रकारे तुम्ही करू शकता. पण तुम्हाला ह्या सगळ्या डिटेल तुम्हाला भेटतात. म्हणजे जसं समजा हा निफ्टी 50चा म्युच्युअल फंड आहे. तर यामध्ये आउट परफॉर्मन्स म्हणजे परफॉर्म केलेले स्टॉक कोणते आहेत, की ज्या इंडेक्समध्ये कोणत्या स्टॉकनी जास्त रिटर्न्स दिले मागच्या या वर्षात. तर तुम्ही बघू शकता ट्रेंट आहे, त्यानंतर भारत इलेक्ट्रॉनिक, महिंद्रा म्हणजे तुम्हाला म्युच्युअल फंडची होल्डिंग पण या ठिकाणी तुम्ही बघू शकता. या ठिकाणी होल्डिंगवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता हे जे निफ्टी 50 चे टॉप स्टॉक आहेत त्यामध्ये यांची होल्डिंग आहे. तर या ठिकाणी परत येतो मी ओव्हरव्ह्यू वरती. त्यानंतर तुम्ही बघू शकता
या ठिकाणी जर तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं असेल तर मी या ठिकाणी इन्व्हेस्ट नाव वरती क्लिक करतो. इन्व्हेस्ट नाव वरती क्लिक केल्यानंतर आता या ठिकाणी 2 ऑप्शन असतात. एक तर तुम्ही एस-आय-पी करू शकता. त्यानंतर या ठिकाणी वन टाईम करू शकता. तर वन टाईममध्ये ज्यावेळेस तुमच्याकडे मोठी अमाउंट असेल तर तुम्ही वन टाईम टाकू शकता. तिला 1 वर्षासाठी, 2 वर्षासाठी, 3 वर्षासाठी जो काही तुमचा पिरियड असेल त्यासाठी तुम्ही म्युच्युअल फंड करू शकता. एस-आय-पी वरती क्लिक केल्यानंतर 2 ऑप्शन आहेत या ठिकाणी परत. एक तर तुम्ही मंथली आणि वीकली 2 प्रकारचे एस-आय-पी करू शकता. आता जर या ठिकाणी मी मंथली वरती क्लिक केलं, समजा आता मंथली मला ₹2,500 ची एस-आय-पी केली, तर या ठिकाणी मी डेट सेट करू शकतो, की मला महिन्याच्या कोणत्या तारखेला माझी एस-आय-पी कट झाली पाहिजे. तर मी 26 या ठिकाणी करतो. सिलेक्ट डे करतो. तर या ठिकाणी 26 तारखेला तुमची मंथली एस-आय-पी चालू होईल. समजा तुम्हाला असं करायचं असेल, की तुम्हाला वीकली एस-आय-पी चालू करायची, तर या ठिकाणी मी वीकलीवरती क्लिक करतो. वीकलीवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी मी अमाउंट थोडीशी कमी करतो. 1 मिनिट. या ठिकाणी मी 2,000 अमाउंट केली आणि त्यानंतर आपण वीकली एस-आय-पी चालू करू शकतो. आता वीकली एस-आय-पीमध्ये आपण डे चूज करू शकतो. ट्यूसडे, थर्सडे, वेडनेसडे, फ्रायडे. तर या ठिकाणी मी फ्रायडे चूज करतो, सिलेक्ट डे करतो आणि इन्व्हेस्ट ॲज एस-आय-पी वरती ज्यावेळेस मी क्लिक करेन, तर यानंतर तुम्हाला एक ओ-टी-पी या ठिकाणी येईल आणि तो ओ-टी-पी आल्यानंतर तुम्ही तो ओ-टी-पी ज्यावेळेस टाकता, त्यानंतर पुढची स्टेप मी तुम्हाला दाखवतो. ओके. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता असं या या ठिकाणी तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकता. म्हणजे मेक इन्व्हेस्टमेंट ऑफ ₹2,000 या ठिकाणी जसं मी क्लिक करेन, तसं माझी मंथली एस-आय-पी जी आहे किंवा वीकली एस-आय-पी ती स्टार्ट होऊन जाईल. खूप सिंपल प्रोसेस आहे. जास्त अवघड करायची काही गरज नाहीये. फक्त मंथली आणि वीकली एस-आय-पी किंवा वन टाईम एस-आय-पी करताना तुम्ही काळजी घ्या. तुम्ही जरा एनालिसिस करा, की म्हणजे कशा प्रकारचे रिटर्न्स आहेत, काय आहे, कसं आहे आणि त्यानंतर करू शकता. बाकी हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा. धन्यवाद. तुमचा दिवस शुभ असो.